पर्सनल सेव्हिंग्स कमी होत आहेत आणि पर्सनल लोनचं प्रमाण वाढते. घराचे भाव 10 वर्ष 20 वर्षामध्ये वाढले की तिथनं पण माझी एक संपत्ती तयार होते. त्यामुळे तो माझा एक गुंतवणुकीचाच प्रकार आहे. व्याजाचा दर जोपर्यंत मी नीट परतफेड करतोय तोपर्यंत आटोक्यात असतो. जर मी तिथे मागे राहिलो तर तो पिनल इंटरेस्टचा दर एकदम खूप जास्त वाढतो. ऑप्शनचं जे ट्रेडिंग आहे दिवसाचा टर्नओव्हर $4.3 ट्रिलियन म्हणजे आपली पूर्ण अर्थव्यवस्था आहे $3.6 ट्रिलियन. तर आम्ही पूर्ण अर्थव्यवस्था रोज ट्रेड करतो इथे ऑप्शन मध्ये. मोह कोणाला नाही, मोह प्रत्येकाला आहे. आणि त्या मोहात सुद्धा असं आहे की मला लगेच ज्याचा फायदा होतो त्याचा दीर्घ मुदतीने तोटा होतो का हा विचार तिथे केला जात नाही. निवडणुकांच्या वर्षामध्ये ग्रोथ झालेली दाखवावी लागते, कारण नाहीतर त्याचा मतांवर परिणाम होतो. गंगेच्या काठावर भाजपनं राजकीय संस्कृती कशी जोपासली? येत्या 10 वर्षात जातीचा आणि आरक्षणाचा प्रश्न नक्की कसा इव्हॉल्व्ह होणार? AI मुळे सरकारची डोकेदुखी वाढणार की थांबणार? राज्याचं आणि देशाचं राजकारण सोशल मीडिया नक्की कसं इन्फ्लुएन्स करणार? श्रीमंत व्हायचं म्हणजे नक्की काय करायचं? अशा फ्युचरिस्टिक प्रश्नांवरचं इन्साइट्स देणारा व्हायटल कंटेंट नेटवर्कचा पहिला दिवाळी अंक द इन्साइट. प्रकाशक विनायक पाचलक, संपादक सचिन परब. अंक घरपोच मागवण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. शिवाय अंक सर्व प्रमुख स्टॉल्सवर देखील उपलब्ध आहे. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपण क्रिकेट, वर्ल्ड कप, दिवाळी या सगळ्या गोष्टीत असताना आर्थिक विश्वात मात्र वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. वेगवेगळे IPO येत आहेत. लोन बद्दलचे वेगवेगळे निर्णय RBI घेत आहे. त्याचे इम्पॅक्ट आपल्या सगळ्यांवरती असणार आहेत. या सगळ्याची चर्चा करण्यासाठी आज पुन्हा एकदा माझ्या बरोबर आहेत ज्येष्ठ आर्थिक सल्लागार भरत फाटक सर. सर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा थिंक बँक मध्ये. सर, सुरुवात लोन पासून करू. सगळ्यांच्या रिलेटेड असणारा प्रश्न असतो. एक बातमी वाचण्यात आली, कळली नाही खरं सांगायचं तर, की RBIनं इनडायरेक्टली लोनचं व्याजाचा दर वाढवलाय. कदाचित तो पर्सनल लोनला जास्त लागू आहे असं म्हणतात. नक्की काय केलंय RBIनं? एक गोष्ट लक्षात घेऊया की व्याजाचे दर जगात सगळीकडे वाढत आहेत. भारतातली स्थिती खूपच जास्त चांगली आहे जगातल्या इतर ठिकाणपेक्षा. अमेरिकेतलं तुम्ही जर बघितलं तर 0.5% जो इंटरेस्ट रेट होता तो आता 5%च्या पुढे गेलेला आहे. म्हणजे किती पट झाला असा विचार केला तर तो 20 पट झाला. आपल्याकडे तशी परिस्थिती नक्की नाही आहे. आपल्याकडे 4 ते 6% इन्फ्लेशन आणि 6 ते 7%, 8% व्याजाचा दर ही आपल्याला पूर्वीपासून सवय आहे. आणि त्याच्यात कोविड आला गेला तरी खूप मोठा जमीन आसमानाचा फरक पडला अशी स्थिती नाही आहे. पण तरीसुद्धा साधारण महिन्याभरापूर्वी एक तुम्ही म्हटलं तसं RBIचा रिपोर्ट आला आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की कन्झ्युमर लोन्सचं प्रमाण वाढतंय. 2 भाग त्याच्यात आले की पर्सनल सेव्हिंग्स कमी होत आहेत आणि पर्सनल लोनचं प्रमाण वाढते. याचे 2 परिणाम होऊ शकतात. एकतर आज ज्या पद्धतीने कन्झम्पशन चालू आहे त्या पद्धतीने कन्झम्पशन चालू राहील की नाही ही एक शंका येते. त्यांनी कंपन्यांच्या निकालांवर कसे परिणाम होतील हा एक भाग आहे. दुसरं, अशा प्रमाणात जर लोन्स घेतली जात असतील तर त्यातली लोन परत करण्याची क्षमता आहे की नाही, आणि ती लोन परत जर करता आली नाही तर बँकांकडे थकीत कर्ज, बुडीत कर्ज हे चक्र जे आपण गेल्या 5-6 वर्षात खूप साफ केलेलं आहे ते चक्र पुन्हा येईल का अशी एक शंका, रास्त शंका लोकांच्या डोळ्यासमोर उभी राहते. ह्याच्यात आपण 2 भाग करूया. आपण म्हणतो काही उत्पादक कर्ज असतात, काही अनुत्पादक कर्ज असतात. त्याच्यात मी घर घेण्यासाठी कर्ज घेतलं किंवा कुठलीही मालमत्ता घेण्यासाठी कर्ज घेतलं की जी मी दीर्घ मुदतीसाठी स्वतःकडे ठेवणार आहे, तर ते उत्पादक कर्ज आहे. त्यातनं माझं भाडं वाचतं, त्यातनं माझी स्वतःची एक प्रतिष्ठा तयार होते की माझ्या मालकीचं घर आहे. आणि घराचे भाव 10 वर्ष 20 वर्षामध्ये वाढले की तिथनं पण माझी एक संपत्ती तयार होते. त्यामुळे तिथे मी जे कर्ज घेतो त्याचे परतफेड करतो तो माझा एक गुंतवणुकीचाच प्रकार आहे. असं पण आहे की माझ्याकडे आज 10 लाख रुपये आहेत, पण मी 30 लाख रुपयाचं घर घेऊ शकतो. 20 लाखाचं कर्ज मला तिथे मिळणं थोडंसं सुलभ असतं. इतर कुठल्या गोष्टीसाठी मला इतकं सहजासहजी कर्ज मिळणार नाही. हे कर्ज मला 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष अशा मुदतीचं मिळू शकतं. आणि माझ्या उत्पन्नातनं मी थोडे थोडे करत मी ते हप्ते भरू शकतो. त्यामुळे हे मी उत्पादक कर्ज निश्चितपणे म्हणेन जेव्हा आपण वैयक्तिक गुंतवणुकीचा विचार करतो.
की आपला सेव्हिंगचा बचतीचा दर कमी झाला आहे, हे जेव्हा अनुमान काढलं गेलं तेव्हा ही गोष्ट काही जणांनी दाखवून दिली की घरांमधली स्वतःचं घर बांधणं, स्वतःचं घर दुरुस्त करणं, नवीन घर घेणं, फिजिकल ॲसेट्समधली गुंतवणूक वाढल्यामुळे फायनान्शियल ॲसेट्समध्ये काही प्रमाणात तो फरक झालेला आहे आणि त्यामुळे बचतीचा दर एकदम घसरला अशी परिस्थिती नाही आहे. हे पहिलं तर त्यातला भाग आहे. दुसरं, बँकांच्या दृष्टीने किंवा वित्तसंस्थांच्या दृष्टीने सुद्धा घरासाठी कर्ज देणं हे तितकं जोखमीचं नसतं, कारण तिथे त्या घराचं मॉर्गेज असतं आणि जर ते कर्ज परत करता आलं नाही तर गुंतवणूकदारांचे पैसे किंवा वित्तसंस्थेचे पैसे सुरक्षित असतात. त्याच्यातसुद्धा आपण बघितलं गेल्या 2 वर्षात व्याजदरात फरक पडला आहे. म्हणजे कोविडनंतर हे व्याजाचे दर इतके कमी झाले होते, ते साधारण 6.5% आले होते, तिथनं 8.5% गेले. 8.5 पावणे 9 असं साधारण 2% हे कर्जाचे दर वाढले. पण त्याच्या आधी किती होते याचा जर आपण विचार केला, 2010 साली साधारण 10.25% दर होता. 2012मध्ये 12.25% झाला होता. 2016 नंतर तो 9%च्या खाली आला. 2018मध्ये आजचा जो दर आहे 8.5 पावणे 9 तिथे तो पोचला. त्यानंतर कोविडमध्ये खाली गेलेला दर आज पुन्हा आपण 2018-19 किंवा कोविडच्या आधीच्या स्थितीला आज आपण तिथे परत आलोय. हे खूप प्रमाणाबाहेर तापलेलं आहे अशी परिस्थिती नक्की नाही. हे उत्पादक कर्ज आहे. कर्ज घेणाऱ्याने जो विचार करायचा तो पण मी इथे सांगतो की आपण म्हणतो 2% वाढलं ना, त्याने किती फरक पडणार. मला वाटतं सगळ्यांना आश्चर्य वाटेल, 6.5% जर मी कर्ज घेतलं 10 लाखाचं कर्ज, तर माझा महिन्याचा हप्ता साधारण 7,600 रुपये होतो. 8.5% मी जेव्हा घेतो तेव्हा तो कर्जाचा हप्ता 8,700 रुपये होतो. आपण म्हणतो की 10 लाखाला महिन्याला 1,100 रुपयाचा फरक पडला आणि ह्यातनं खरी परिस्थिती डोळ्यासमोर येत नाही. जर मी म्हटलं की नाही, माझी क्षमता ही 7,600 रुपये भरण्याचीच आहे, त्यामुळे माझा हप्ता वाढवू नका, माझी मुदत वाढवा. तर ही मुदत कितीनी वाढेल असा तुमचा, मी 20 वर्षाचं कर्ज घेतलं आणि 8,700च्या ऐवजी मी म्हटलं 7,600च मी भरणार, तर किती वर्षांनी मुदत वाढेल असा तुमचा अंदाज आहे? 3-4 वर्ष. 16 वर्षांनी वाढते. बापरे. बर. तर ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की आपण तिथे सुटसुटीत मार्ग घेऊन चालणार नाही. आपण एकदा हिशोब करून बघितलं पाहिजे आणि ते 1,100 रुपये महिन्याचा किंवा माझी जसं कर्जाची रक्कम असेल तो चिमटा मी दर महिन्याला सहन करणं जास्त चांगलं. मी अजून 16 वर्ष बँकेचं कर्ज भरण्यामध्ये हसील नाही. हे एक भाग तिथे लक्षात घेतला पाहिजे. आता अनुत्पादक कर्जाकडे येऊ. अनुत्पादक कर्जामध्ये आपण म्हणतो मी खर्च करण्यासाठी कर्ज घेतलं, फॉरेन हॉलिडेसाठी कर्ज घेतलं आणि तसं कर्ज मला घ्यायला उद्युक्त करणाऱ्या जाहिराती, त्याच्या माझ्या आकर्षक वाटणाऱ्या त्याच्या योजना या समोरून माझ्याकडे येत असतात. ते म्हणतात त्यात काय मोठंसं आत्ता घेऊन टाका. याचा थोरला भाऊ म्हणजे क्रेडिट कार्डवरचं कर्ज, की आत्ता कार्ड स्वाईप करा, त्यातनं काय भरू ना आपण थोड्या दिवसात. मी जर मिनिमम अमाऊंट ड्यू भरत असेल, मी पूर्ण बिलाची रक्कम भरत नसेल, तर मला 28% ते 38% वार्षिक व्याज पडतं. अमाऊंट कमी असल्यामुळे ते कळत नाही, पण मी गुंतवणूक करतो तेव्हा 8%, मी शेअर बाजारात गुंतवणूक करतो तेव्हा 12-13%, मला खूप चांगला शेअर मिळाला तर 16%, पण इथे मी भरतोय 28%, 30%, 32%. तर त्यामुळे मिनिमम अमाऊंट ड्यूमध्ये मी एकतर अनुत्पादक कर्ज घेतलं आणि त्याच्यावर मी वारेमाप दराने पैसे भरतोय. पर्सनल लोन ही तशीच गोष्ट आहे, क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन, की जिथे व्याजाचा दर जोपर्यंत मी नीट परतफेड करतोय तोपर्यंत आटोक्यात असतो. जर मी तिथे मागे राहिलो माझ्या कर्ज परत करण्यात, व्याज भरण्यामध्ये, हप्ता भरण्यामध्ये, तर तो पिनल इंटरेस्टचा दर एकदम खूप जास्त वाढतो आणि त्याचा मला चिमटा बसतो. तर वैयक्तिक दृष्टीने सुद्धा हे फायद्याचं नाही. वित्तसंस्थेच्या दृष्टीने सुद्धा हा विषय असा आहे की
मगाशी आपण म्हटलं घरावरती कर्ज घेतलं तर माझ्याकडे ते घर गहाण आहे, माझी कर्ज दिलेली रक्कम सुरक्षित आहे. इथे मी कोणाच्या तरी शब्दावर विश्वास ठेवून ते पैसे देतोय. त्या माणसाच्या नोकरीत काही पुढे मागे झालं, त्याला काही अपघात झाला किंवा त्याची नियत फिरली तर मला त्याच्या शब्दाशिवाय काही नाही आणि त्याला माझा सिबिल स्कोअर खराब होईल या पलीकडे त्याच्यावर काही वचक नाही. तर त्यामुळे बँकिंग व्यवस्थेच्या सुरक्षेसाठी सुद्धा ह्या कर्जांवर काहीतरी अंकुश असला पाहिजे, काहीतरी नियंत्रण असलं पाहिजे. हा विचार करून मला वाटतं रिझर्व्ह बँकेने अगदी वेळेत ही पावलं उचललेली आहेत. आणि त्यांनी काय केलं की कुठल्याही कर्जाला रिस्क वेटेज म्हणतात की ह्याच्यातली जोखीम किती आणि ती कर्जाची रक्कम ही बँकेचं भांडवल, वित्तसंस्थेचं भांडवल किती असलं पाहिजे, कॅपिटल ॲडिक्वसीशी त्याची लिंक आहे. तर आता 9% कॅपिटल ॲडिक्वसी असेल, पण गृहकर्जासाठी ते म्हणतील की 5% असली तरी चालेल, तिथे आम्ही रिस्क वेटेज 50% धरू. त्यांनी काय केलं, आत्ता पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्ड लोन याचं रिस्क वेटेज वाढवून 125%, 150% केलं. आणि बँकांनी NBFCला कर्ज द्यायचं आणि NBFCनी लोकांना पर्सनल लोन द्यायची, ह्या रस्त्याला सुद्धा त्यांनी रिस्क वेटेज वाढवलं. तर म्हणजे त्यांनी हे मागच्या दारांनी व्याजाचे दर वाढवले ते असं मानण्यापेक्षा त्यांनी बँकिंग सिस्टीमची, प्रणालीची सुरक्षा हे त्यातलं पहिला उद्देश आहे. आणि दुसरा उद्देश असा आहे की लोक जर त्याचे व्याजाचे दर वाढले तर हे जास्त कर्ज घेताना विचार करतील आणि स्वतःच्या हिताचं काय आहे त्याचा विचार करून ते पैसे उचलतील. मला वाटतं दोन्ही दृष्टीने बघितलं तर हा स्वागतार्ह निर्णय मी तरी धरेन. बरोबर. म्हणजे या निमित्तानं त्यांनी आपली बँकिंग व्यवस्था सेफ केली का, की अजून एक जो बबल म्हणजे हाऊसिंग क्रायसिसचा बबल 2008ला येऊन गेला किंवा कर्जाची जी बबल्स तयार होतात असं बबल अवॉइड करण्यासाठी हे आहे. हो, हे आणि ते आधी घेतलेलं पाऊल आहे. तर म्हणजे मी म्हणेन हा प्रोएक्टिव्ह अप्रोच नक्की त्यांनी इथे घेतलाय. पण असं RBIनं जरी केलं असलं तरी आजूबाजूच्या मार्केटमध्ये विशेषतः NBFC आणि सहज उपलब्ध असणारं लोन म्हणजे ऑन द क्लिक ऑफ अ मोबाईल म्हणजे ॲपमध्ये मिळतं. तर ह्याची सवय खूप लोकांना लागली आहे का, आणि त्याच्यामुळं मग एक्स्ट्रा स्पेंड करणं, कॅपॅसिटीच्या बाहेर स्पेंड करणं हे कसं काय रिव्हर्ट होणार, हे तर चालूच राहील ना. इथे एक गमतीची गोष्ट सांगतो. सगळ्यात सहजासहजी उपलब्ध असणारं कर्ज हे शेअर बाजारामध्ये असतं. जेव्हा मी कॅश मार्केटमध्ये शेअर घ्यायच्याऐवजी फॉरवर्ड मार्केटमध्ये पैसे शेअर घेतो तेव्हा मी फक्त मार्जिन मनी भरतो आणि उरलेली रक्कम दुसरं कोणतरी भरतं. आणि मला असं वाटतं की 1000 रुपयामध्ये एक शेअर घ्यायच्याऐवजी मला 10 शेअर घेता येतात आणि तो शेअरचा भाव वाढला तर मला जास्त फायदा होईल. पण हे माझ्या लक्षात येत नाही की तिथे मी 10%, 15%, 20% मार्जिन भरतो, उरलेली रक्कम ही मी कर्जाने घेत असतो. तर हा प्रकार आहे फ्युचर्स मार्केटमधला. आणि त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की मी फ्युचर मार्केटमध्ये सुद्धा न जाता मी तिथे जर ऑप्शन विकत घेतला तर मी फक्त तिकिटाचे पैसे देतो. वर गेलं तर फायदा, नाही तर तिकीट फाडून टाकायचं, ते माझं तिकिटाचं नुकसान. म्हणजे मी जे पैसे घालतो ते 100% जाऊ शकतात. आणि म्हणजे तशी मोठी काळजीची गोष्ट आणि खूप वैयक्तिक लोकांनी विचार करण्याची गोष्ट असे की ह्या ऑप्शनचं जे ट्रेडिंग आहे ते भारतामध्ये एका शिगेला पोचलेलं आहे. काय सांगताय? हो, म्हणजे मध्ये एका म्युच्युअल फंडनी त्याचा रिपोर्ट दिला होता. ते म्हणतात की दिवसाचा टर्नओव्हर $4.3 ट्रिलियन म्हणजे आपली पूर्ण अर्थव्यवस्था आहे $3.6 ट्रिलियन, $3.7 ट्रिलियन. तर आम्ही पूर्ण अर्थव्यवस्था रोज ट्रेड करतो इथे ऑप्शनमधनं. विकली ऑप्शन आहेत, पण विकली ऑप्शन उद्या एक्सपायर होणारा ऑप्शन आज घेतला जातो, म्हणजे तो 1 दिवसाचा ऑप्शन झाला. वेगवेगळ्या सेक्टर्समधले ऑप्शन वेगवेगळ्या दिवशी एक्सपायर होतात. तर हा जो ऑप्शनचा व्हॉल्यूम आहे 50% व्हॉल्यूम शेवटच्या दिवशी, आदल्या दिवशी केला जातो. 50%? 50%.
आणि सरासरी त्याचा जर आपण होल्डिंग पिरियड बघितला तर ते पण तुम्हाला शॉकिंग वाटेल, 30 मिनिटाचं आहे. म्हणजे लोकांना लगेच काहीतरी पाहिजे, त्यासाठी ते कर्ज घ्यायला तयार आहेत. आणि ह्यातल्या बऱ्याच जणांचा रिझल्ट काय असतो, तर असं म्हणतात की फॅन्टसी स्पोर्ट्स मध्ये सुद्धा बरेच लोक पैसे लावतात. त्यात 100 रुपये घातले तर 15 रुपये जाण्याची शक्यता असते, 85 रुपये परत मिळण्याची शक्यता असते. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये हे समीकरण याच्या उलट आहे. 85 जाणार, 15 राहणार. आणि त्याच रिपोर्टमध्ये म्हणतात की साधारण 40 लाख लोक रोज ऑप्शन घेतात, विकतात. हो. आणि साधारण वर्षाला प्रत्येकाचं नुकसान, सरासरी नुकसान हे 50 ते 60 हजार रुपये. तर सहजासहजी मिळणाऱ्या गोष्टीमध्ये, सहजासहजी मिळणाऱ्या कर्जामध्ये मी सगळ्यात वरचा नंबर ह्या ऑप्शनच्या कर्जाचा लावीन. आणि मला वाटतं जे या मार्गाला गेले नाहीत त्यांनी नक्की या मार्गाला जाऊ नये. जे त्या मार्गावर गेले त्यातले सुद्धा जितक्यांना आपण परत आणू शकू ते सगळ्यांच्या हिताचं आहे. हे दोन्ही उदाहरणं, एका बाजूला पर्सनल लोन आणि दुसऱ्या बाजूला ऑप्शन, हे एकच दाखवतात की इझी मनी हवा आहे. म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारे की मी आत्ता 10 रुपये लावले, मला 12 रुपये मिळाले तर बरं झालं, किंवा मला आत्ता गाडी घ्यायची, माझ्याकडे काही नाही आहे, मी लोन घेतलं, आत्ता घेतलं, पुढं बघू. तर हे जे इझी मनीची डिमांड तयार झाली आहे त्याचे काय परिणाम होतील असं वाटतं? नाही, हा सगळीकडे असणारा फॅक्टर आहे. म्हणजे असं काही नाही की कोणी त्यातनं बाजूला राहू शकतं. आणि ह्यातले जे निर्णय असतात ते असं म्हणतात की आपल्या रेप्टाईल ब्रेनमुळे घेतले जातात, की क्विक चेंज हा प्रत्येकाला हवा असतो, क्विक रिझल्ट प्रत्येकाला दिसतो. चांगली संपत्ती निर्माण केली, ज्यांनी चांगली वेल्थ क्रिएट केली, ह्या लोकांचं आपण गणित बघितलं तर ते या मार्गाने नाही गेलेले. तर आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे, प्रत्येक मोह कोणाला नाही, मोह प्रत्येकाला आहे. आणि त्या मोहात सुद्धा असं आहे की मला लगेच ज्याचा फायदा होतो त्याचा दीर्घमुदतीने तोटा होतो का हा विचार तिथे केला जात नाही. मी एक चॉकलेटचा बार आत्ता खाल्ला, आठवड्याभराने काय परिणाम होणार आहेत आपल्याला माहिती आहे. म्हणजे तर शॉर्ट टर्म लॉंग टर्ममधला हा जो समतोल आहे तो प्रत्येकाने अंकुश स्वतः लावला पाहिजे. असा मोह होणं अगदी साहजिक आहे. पण एक साधं उदाहरण घेतो. लेटेस्ट मोबाईल आला आणि तो मी घेतला तर त्याची किंमत काय असते, तोच मोबाईल मी 6 महिन्यांनी घेतला तर किंमत काय असते. हाच मोबाईल मी क्रेडिट कार्ड वापरून घेतला आणि मिनिमम अमाऊंट ड्यू भरली तर मला तो केवढ्याला पडतो. आणि 6 महिन्यांनी त्या मोबाईलमधली उपयुक्तता कमी होते का आहे तेवढीच आहे. तर हा निर्णय घेण्यापूर्वी, मी रेप्टाईल ब्रेनचं म्हटलं, निर्णय घेण्यापूर्वी थोडा स्टेप बॅक केला, विचार केला आणि उद्या निर्णय घेऊ, फक्त तो मी पोस्टपोन केला ना निर्णय, की खरंच जरूर आहे का. मला पुढच्या मुद्द्याकडे जायच्या आधी कर्जाबद्दलचा सगळ्यांच्या मनात असणारा प्रश्न असा असतो की भविष्यात कर्जाचे दर वाढणार आहेत का. म्हणजे कोविड नंतरच्या कालावधीत यासाठी गृह खरेदी किंवा ॲसेट खरेदी वाढली की आत्ताच कर्जाचे दर कमी आहेत, आत्ता घ्या. तर आत्ता परिस्थिती काय आहे, भविष्यात कर्जाचे दर असेच राहतील, वाढतील, जरी हे प्रेडिक्शन असलं, कारण खूप लोक याच्यामुळे निर्णय घेण्याचं थांबतात, घर घ्यायचं असतं, गाडी घ्यायची असती. काय वाटतं? जगातली परिस्थिती आपण मगाशीच बघितलं की अमेरिकेत ते दर 20 पट झाले. आता ज्यांनी फिक्स्ड इंटरेस्ट रेटनी कर्ज घेतलं त्याची परिस्थिती वेगळी आहे, ज्यांनी फ्लोटिंगनी घेतलं. आणि घेताना सुद्धा जेव्हा 2 पर्याय समोर ठेवले जातात ना तेव्हा फ्लोटिंगचा पर्याय थोडासा जास्त आकर्षक केलेला असतो. आणि मग एकदा तुम्ही फ्लोटिंगच्या रस्त्याने गेलं की वाढणारा दर हा तुम्हाला भरावाच लागणार आहे. आत्ताची परिस्थिती अशी आहे की अमेरिकेतलं इन्फ्लेशन वाढत होतं म्हणून ते व्याजाचे दर वाढवत होते. आता ते इन्फ्लेशन थोडं कमी व्हायला लागलेलं आहे. त्याच्यात एक असं पण होतं की बेस इफेक्ट येतो. म्हणजे 2021मध्ये इन्फ्लेशन वाढलं, त्याचा 22मध्ये इफेक्ट आला. पण या वाढलेल्या इन्फ्लेशनच्या पुढचं जे आहे 23मध्ये जेव्हा आपण मोजतो तेव्हा 22पासून मोजतो. तर त्यामुळे बेस इफेक्टमुळे तर तिथलं इन्फ्लेशन 8-8.5%वरती गेलं होतं. युरोपमध्ये 10%च्या वरती गेलं होतं. आता अमेरिकेतलं इन्फ्लेशन हळूहळू 4%च्या खाली आलं आहे. 2%ला येईल की नाही माहीत नाही. पण इन्फ्लेशनवरती ब्रेक लावण्यासाठी व्याजदर वाढवण्याची जी त्यांचा विचार होता ते त्यांनी बऱ्याच प्रमाणात केलं. आता ते करतील की नाही ह्याच्याबद्दल पण थोडीशी साशंकता आहे मार्केटमध्ये.
कसं असतं 2024 हे निवडणुकांचं वर्ष आहे त्यांच्यासाठी पण आणि त्यांच्याकडच्या निवडणुकांच्या वर्षामध्ये ग्रोथ झालेली दाखवावी लागते, कारण नाही तर त्याचा मतांवर परिणाम होतो. तिथल्या राज्यकर्त्यांना सुद्धा हा विचार करावा लागेल. अमेरिकेचं कर्ज आपण मध्ये वाचलं असेल, $31 ट्रिलियन गेलेलं आहे. त्यांची 24-25 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी, आणि दर थोड्या थोड्या दिवसांनी त्यांना ती कर्जाची रक्कम वाढवावी लागते. वाढलेल्या व्याजदराचा त्याच्यावरही परिणाम होतो, किंवा त्यातली जवळजवळ $10 ट्रिलियन कर्ज या वर्षामध्ये मॅच्युअर होणार आहे, आणि ते मॅच्युअर झालेलं रिपे तर करता येणार नाही. मग ते रोल ओव्हर करताना जे मी पूर्वी 1% 2% घेतलं होतं ते आज मला जर 5% घ्यायला लागणार असेल तर $31 ट्रिलियन त्यांचा फिस्कल डेफिसिट किती वाढतो. आणि त्यामुळे फक्त एका दिशेनेच व्याजाचे दर वाढत राहतील असं समजण्याचं कारण नाही. म्हणजे काही वित्त संस्था आहेत अमेरिकेतल्या, ते म्हणतात की या वर्षामध्ये व्याजाचे दर पुन्हा खाली येतील. 25साठी पुन्हा फ्रेश स्टान्स घेऊन फ्रेश बॅटिंग करावी लागेल. पण 24मध्ये ही शक्यता बोलली जाते की तिथले व्याजाचे दर कमी होऊ शकतील. आपल्याकडे तितकी निकडीची परिस्थिती नाही आहे. आपली वित्तीय तूट खूप चांगल्या नियंत्रणात ठेवली गेलेली आहे. तुम्ही GSTचे आकडे बघा, तुम्ही इन्कम टॅक्स कलेक्शनचे आकडे बघा. नोव्हेंबर एंडपर्यंत असं म्हणतात की पूर्ण वर्षाच्या साधारण 38%च आपली वित्तीय तूट आत्तापर्यंत झालेली आहे. सो वित्तीय तूट कमी असल्यामुळे आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त खर्च करू शकतो, ही पण आपल्याला फायदा आहे. आणि तेवढी वित्तीय तूट नसल्यामुळे व्याजाचे दर खूप वाढायला पाहिजेत, इन्फ्लेशन खूप वाढायला पाहिजे अशी परिस्थिती दिसत नाही. एकच ह्याच्यात मात्र धोका आहे, तो तेलाच्या किमतींचा आहे. 2022च्या सुरुवातीला रशिया युक्रेन वॉर सुरू झाल्यावर कच्च्या तेलाच्या किमती एकदम $140 गेल्या होत्या. दीड महिन्याखाली त्या $80 खालून $94-95 गेल्या होत्या. त्याला कारण इस्रायल हमास. तर तिथली परिस्थिती थोडीशी निवळते, शांत होते. पुन्हा कच्च्या तेलाच्या किमती $80 आत आल्यात. पण ती जर परिस्थिती चिघळली, ते भडकलं, त्याच्यात इतर मोठ्या महाशक्तींनी उडी घेतली, त्याच्यात इराणच्या जवळची जी होर्मुझची समुद्रधुनी आहे तिथला तेलाचा ट्रॅफिक बंद झाला तर हे तेलाच्या किमती भडकू शकतात. ते झालं तर आपल्याकडे व्याजाचे दर वाढतील. पण नॉर्मल परिस्थिती जर बघितली तर आपल्याकडचं सुद्धा व्याजदराचं चक्र हे कुठेतरी आता वर्षभरासाठी तरी एका मॅच्युरिटीला आलंय असं समजायला हरकत नाही.